बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील धक्कादायक प्रकार। जिल्हा परिषद प्राथमिक आनंदपूर या शाळेत वर्ग 1 ते 4 पर्यंत असून एकूण 40 विद्यार्थी आहेत। शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेसाठी शिक्षक नेमण्यात यावे या मागणीला घेऊन संतप्त गावकऱ्यांनी व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले। गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी पंचायत समिती बागलाण यांना सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी या संदर्भात निवेदन दिले होते। मात्र सदर निवेदनावर कुठल्याही प्रकारे कारवाई न झाल्याने संतप्त पालक व गावकरी यांनी टोकाचे पाऊल उचलले। बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथे आज सदर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पालक व गावकऱ्यांनी कुलूप लावले। गावकऱ्यांनी दूरध्वनीवरून शिक्षण अधिकारी यांनी संपर्क केल्याने त्यांनी काही दिवसात शाळेत शिक्षक देणार असल्याचे आश्वासन दिल्याने कुलूप उघडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला। यावेळी संतप्त पालक, गावकरी, सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, नामपूर। बागलाण तालुक्यातील आनंदपूर गावामध्ये आज जिल्हा परिषदेची शाळेला आज कुलूप लावण्याचा आज कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। ज्या देशामध्ये अत्यंत उज्ज्वल परंपरा घडवण्याचं काम शाळेमध्ये घडवलं जातं आणि ते देशाचं भवितव्य अशा पद्धतीने आज रस्त्यावर बसण्याची वेळ आम्हाला आलेली आहे। आणि या आनंदपूर गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये एकूण 39 ते 40 विद्यार्थी संख्या असताना देखील या शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून 2 शिक्षकांच्या जागा रिक्त असून सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही आणि प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन आमच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये देशाचं उज्ज्वल भविष्य जर घडत नसेल आणि त्याला जर प्रशासन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसेल तर ही देशासाठी, या राज्यासाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या शाळेसाठी जर अजून 8 दिवसाच्या आत शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून दिला नाही तर ही शाळा कायमची बंद करण्यात येईल आणि शाळा विकणे आहे असा बोर्ड लावण्यात येईल असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ठरलेलं आहे। म्हणून प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन या शाळेसाठी टेक्नोसॅव्ही शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी सर्व या भागातील जनतेची मागणी आहे, आमची सर्वांची मागणी आहे। तरी या ठिकाणी आम्ही सर्व या प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी गोरगरीब जनतेचे मुलं या ठिकाणी शिकत आहेत आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षक उपलब्ध करून द्यावा ही शासनाला विनंती करतो। धन्यवाद। शिक्षक शिवाय पाहिजे असे आमना गरीब ना लेकर या आता पाणी मा निघस, कोणी कथा निघस एकटी मॅडम काय करी। आम्ही 200 रुपया रोज काम करीन त्यासली शाळा दाटतस आमले काय पुरवड असते। डबा सुद्धा खात नाही, पोऱ्या फावाले येतस आम्ही 6 महिन्यापासून आम्ही लेकरं सोद्यान ठेवत का मजुरी करायला जाऊत। आमले शिक्षक पाहिजे आणि पोऱ्यासले काहीच येत नाही। घरी इसन काहीच पोऱ्या वळणच नाही, पोऱ्यासले शाळा काहीच वळण नाही पोऱ्यासले। घरी विचारवा बाबा तुमले काय शिकाड पोऱ्यासले अजून सही सुद्धा येत नाही, काहीच येत नाही। इपिसोडी सुद्धा येत नाही पोऱ्यासले। मराठी शाळेत जे सगळे गावातील लहान मुलं शिकतात इथं, तर बऱ्याच दिवसापासून 2 शिक्षक असल्यामुळे एका शिक्षकांची बदली झाल्याने एका शिक्षकावर सगळ्या शाळेचा लोड येत असून खूप शैक्षणिक नुकसान होतं आहे मुलांचं। कारण बाहेरचे बरेचसे कामं ह्या मॅडमांवर जबाबदारी असते, तर शाळेत एकही शिक्षक हजर राहत नाही, मुलं बाहेर गेटच्या बाहेर निघून येतात। तर आज बऱ्याच दिवसांपासून सटाण्याला पण अर्ज दिलेला आहे, तर त्याच्यावर काहीच कार्यवाही झाली नाही। त्याच्यामुळे आज ग्रामस्थांनी शालेय समितीची जे अध्यक्ष आहेत रामदास पवार यांनी निर्णय घेतला की शाळेचे कुलूप लावून देऊ, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। ह्याच गोष्टीवर सगळे गावातील ग्रामस्थ जमा झाले आणि सगळे विद्यार्थी आहेत। आज तर कुलूप लावून विद्यार्थ्यांना प्रवेश निषिद्ध केला, मॅडमांना सुद्धा आज जाऊ दिलेलं नाही। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा इथं जवळपास वर्षभरापासून म्हटलं तरी चालेल एक शिक्षक चालवत आहे। ती शाळा इथं पट 38चा पट आहे। नियमानुसार 20 पट असला की एक शिक्षक पाहिजे असतो। इथं 2 शिक्षक गरजेचे असल्यामुळे इथं एका शिक्षकावर लोड येतो। ऑफिशियल काम, त्यांच्या मीटिंगा, मुलं सांभाळणे, त्या मुलांची काय परिस्थिती असेल हे तुम्ही जाणू शकता। आणि वारंवार मागणी करूनही जर शिक्षक भेटत नसेल तर मग ही टोकाची भूमिका आम्हाला गावकऱ्यांना म्हणजे
पालकांना, विद्यार्थी जे आहेत त्यांचे पालक यांना नाईलाज झाला आणि ही टोकाची भूमिका घ्यावी लागली.